संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघ केवळ ब्राह्मण समाजाच्या त्वेषापोटी नवनवीन वाद उखडून काढतात। 250 रुपयांचे जॅकेट घालून नवनवीन इतिहास अभ्यासक येतात आणि शरद पवारांना फॉर अशी भूमिका मांडतात। माझी शरद पवारांना विनंती आहे, त्यांनी इतर इतिहास अभ्यासकांना पुढे करण्यापेक्षा स्वतःच इतिहास लिहावा आणि त्यांना ज्या जातीची समाजाची माती करायची आहे ती करावी, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पडळकर बोलत होते। रायगडावरील वाघ्या श्वानाच्या वादावर बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्याचा मोठा वाटा आहे, त्यामुळे होळकरांच्या पुढाकाराने रायगडावर उभारलेल्या वाघ्या श्वानाच्या प्रति धनगर समाजाची आस्था आहे। संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाचे लोक ब्राह्मण समाजाला लक्ष्य करण्यासाठी जाणून बुजून वाद उकरून काढतात। जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत 2014 पासून सुरू झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय। खासदार उदयनराजे भोसले यांनीही वाघ्याच्या स्मारकास विरोध केला आहे, तेही शरद पवारांना फार भूमिका घेत आहेत का, या प्रश्नावर मात्र पडळकर यांनी सावध भूमिका मांडली। मी MPSC व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवलेला नाही। या विद्यार्थ्यांमध्ये नवीन पुढारी तयार झाले आहेत, ते माझ्याकडे आले तर मी त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्यांचा प्रश्न सोडवेन। मात्र नवीन पुढारी क्लासेस चालवणाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, त्यामुळे सरकारने या संदर्भात एक धोरण करावे, असेही आमदार पडळकर म्हणाले। वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये वाघ्या तर तिथंच आहे, त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहेत। सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी 22 पोलीस तिथं वाढवण्याची आवश्यकता आहे। ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे, हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला, तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काहीच दुमत नाही। म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता, ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला, वध केला, त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही, उगाच वादाचा विषय काढू नका। आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे अशी एकदम टोकाची भूमिका घेता। हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत। 2012ला पण हा प्रकार घडला होता। ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतूनं जे काय करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करतंय। त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही। तुकोजी होळकर राजेंनी जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्यासाठी अभिमानास्पद आहे। आणि त्यामुळं वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत। त्यामुळे त्यांनी किती जरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी। हे बघा, उदयन महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे, परंतु हे घुसपाट काढलंय कुणी? ब्रिगेडीने। ते त्यांचा नेता जेव्हा अडचणीत येतो, सत्ता जाते, तेव्हा हे शोधून शोधून असे विषय काढत राहतात। म्हणजे शरद पवारांना फॉर ह्या सगळ्या संघटना ह्या नवीन नवीन इतिहास बाहेर काढत राहतात आणि त्यामुळं हे वाद तयार होतात। ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून सत्ता लाटायचा उद्योग हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता। तो 2014ला लोकांनी ओळखला, 2019ला ओळखला होता आणि 24ला पण त्याला सडेतोड उत्तर दिलेलं आहे। आता मला काय वाटतं ह्या सगळ्या विषयावरती, हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन लिहित आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत, तर माझी विनंती असे शरद पवारांना, त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे, त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे, तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः 2 वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा, नवीन इतिहासकारांच्याकडे न देता। आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं, कुठली जात मातीत घालायची, कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं, कुठल्या महापुरुषाला वर काढायचं, कुठल्याला खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल, कुठल्या जातीला जास्त शिव्या दिल्याच्या नंतर मतं जास्त आपल्या बाजूने येतील, पुढच्या 2-4 पिढ्या मातीत कशा जातील, अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदाच लिहावा। म्हणजे परत परत नव्याने इतिहास लिहिण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही। भूमिका
कुणाला फॉर आहे असं मी म्हणत नाही, परंतु वाघ्याच्या बाबतीमध्ये जी काही घटना सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती जी महाराष्ट्रभर सगळ्या राजांना भेटत होती, सगळ्या त्या काळच्या घराण्यांना भेटत होती, तेव्हा कोणी मदत केली नाही. आणि मग जेव्हा ही लोक इंदोरला गेली तेव्हा त्या गादीवरती तुकोजी राजे होळकर होते आणि तेव्हा तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा कुत्रा वारला होता. आपण बघा, मी आहे किंवा इथं सगळी बसलेली लोक, कुत्रा म्हणजे आम्ही खंडोबाचा अवतार समजतो. घरात आपल्या कुत्र्याला लात लागली तर आईमध्ये त्या पाया पड. आपल्या प्रत्येकाच्या घरात कुत्र्याला लात जरी लागली तरी आपण पाया पडतो. खंडोबाचा अवतार आपण समजतो, तो आमच्याशी इनामदार राहतो. आणि म्हणून तुकोजी राजेंचा कुत्रा वारल्यानंतर त्यांनी सुतक पाळलं होतं. आणि तेव्हा ही कमिटी जेव्हा गेली तेव्हा निरोप दिला की बाबा अशी एक समिती महाराष्ट्रातून आलेली आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती आहे समाधीची. ते म्हणजे असं असं सुतक आहे, 2-4 दिवसानंतर आपण त्याला भेटू. 2-4 दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली की बाबा असं असं घरात आमचं सुतक होतं, कुत्रा आमचा वारला होता. तेव्हा इथून गेलेल्या लोकांनी त्यांना वाघ्या नावाचा कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका होता आणि त्यांनी चित्तेत उडी मारली अशी त्यांना कहाणी सांगितली. आणि मग तुकोजी महाराजांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले आणि त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं की तुम्ही वाघ्याची पण तिथं एक स्मृती म्हणून तिथं त्यांचाही पुतळा बसवा. आता हा भावनिक विषय आहे. बरं, तुकोजी महाराजांनी त्याच्या अगोदर या होळकर घराण्याने केळुस्कर गुरुजींनी जो इतिहास शिवचरित्र लिहिलं आणि ते त्यांनी अनेक भाषात रूपांतरित केलं आणि जगभरात पाठवायचं होतं त्यांना, तेव्हाही त्यांनी इथल्या लोकांना पैसे मागितले होते. मदत कुणी केली नव्हती, त्यांच्यावरती कर्ज झालं होतं, दागिने त्यांनी मोडले होते, घर घाण ठेवलं होतं. तेव्हा पण होळकरांनीच त्या सर्व प्रतीचा खर्च स्वतः दिला होता. त्यांच्यासोबत सेवक पाठवून इकडं पैसे पोच केले होते. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी वेळोवेळी कृतीतून सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं नव्यानं वाद काढणं हे मला काय अजिबात उचित आहे असं वाटत नाही. आणि धनगर समाजाच्या भावना तिथं जोडल्यामुळं त्या भावना अत्यंत तीव्र आहेत, ते काय कोणी मागं घेण्याचा विषय नाही. आम्ही सरकारकडे हीच विनंती करतो की याबाबत वाघ्याच्या पुतळ्याला आपण संरक्षण द्यावं. आणि हे कोण इतिहास संशोधक पुढे येत आहेत त्यांच्यावरती आमचा विश्वास नाही, तर संजय सोनवणेंची एक सदस्यीय समिती त्यांनी गठीत करावी की त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे त्यांनी तपासावेत सरकारनं. बघा, हे महाराष्ट्रामध्ये जो विषय आहे, छत्रपती घराणे म्हणून मी बोलत नाही, परंतु ह्या संघटनाचं मी कशासाठी बोलतोय संघटनाचं. आता तुम्ही सांगा, बहिर्जी नायकांचा एवढा मोठा इतिहास आहे, हे संभाजी ब्रिगेड कधी बोललं? इतिहासकारांनी एवढा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा तोडमोड करून. त्यांनी बहिर्जी नायकांच्या वरती एक पान लिहिलं, शिवा काशीदाच्या वरती एक पान लिहिलं, जीवा महालेंच्या वरती एक पान लिहिलं. अरे, बाजी प्रभू देशपांडेचा इतिहास पण चुकीचा आहे असं ते सांगायला कमी करत नाहीत. अरे, जो बाजी प्रभू देशपांडे स्वतः त्या पावनखिंडीत लढतोय, माझा राजा गडावरती पोचल्याशिवाय मी खिंड सोडणार नाही, माझा राजा गडावरती पोचला, तोफेचा आवाज जोपर्यंत कानावरती येत नाही तोपर्यंत माझा प्राण सोडणार नाही. तुम्ही मतासाठी त्या ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय? हे महाराष्ट्रातला बहुजन समाज खपवून घेणार नाही. बहुजन समाजाच्या पूर्ण हे सगळं लक्षात आलेलं आहे. अरे, मग आता तुम्ही ह्या ब्रिगेडांना माझा सवाल आहे, तुमच्या आई वडिलाचं लग्न ब्राह्मणाने लावलं, मग त्यांनी काय बायको सोडायची? तुमचं लग्न ब्राह्मणाने लावलं, तू काय बायको सोडणार? तुमच्या घराची वास्तुशांतीचा पायाभरणी ब्राह्मणाने केला, घर पाडणार का? काय काय करणार तुम्ही? एखादा प्रवृत्ती सगळ्या समाजात असते. मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात किती लोक होती? ती काही प्रवृत्ती होती ना. दुसरा मराठा समाज सुद्धा ताकदीनं शिवाजी महाराजांच्या बरोबर लढत होता ना. म्हणून काय एखादी अख्खी जात बदनाम असते काय? एखादा ब्राह्मण चुकीचा असेल ना, तुम्ही सगळ्या ब्राह्मणांना शिव्या देता कशासाठी? कुणी अधिकार दिला तुम्हाला? आणि हे आता नुसतं ब्राह्मणांनी ब्राह्मणेतर करून राजकारणाची पोळी भाजण्याचा जो धंदा आहे, तो धंदा महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांनी ओळखलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा पोरांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. नाही, असं काय नाही. MPSCचा मुद्दा मी सोडून दिला नाही, पण MPSC मध्ये आता अनेक पुढारी तयार झालेले आहेत. माझा स्वभाव असा आहे की नवीन कोण झालं तर त्यांना संधी द्यायची. पण जी लोक माझ्याकडे येतात, जे विद्यार्थी माझ्याकडे प्रश्न पाठवतात, त्याचा मी पाठपुरावा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करतो. आज काय निमित्तानं ते विद्यार्थी बसलेले आहेत, तो विषय त्यांनी माझ्याकडे दिला तर मी सरकारशी बोलून घेईन. मुद्दा सोडायचा काय माझा विषय नाही. असं काही नाही. प्रत्येक जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे आलेले आहेत किंवा विद्यार्थ्यांनी माझ्याकडे प्रश्न पाठवला की अशी अशी आमची अडचण आहे. आता मध्ये डिपार्टमेंटल PSIचा विषय होता,
तर मी स्वतः फॉलोअप घेऊन त्याची एक्झामपर्यंत आला. आता रिझल्टच फक्त बाकी आहे. जवळपास 70,000 मुलांचा तो विषय होता. नवीन जो विषय माझ्याकडे येतो त्या विषयामध्ये मी पाठपुरावा करत राहतो, पण मी विषय शोधत फिरत बसत नाही. क्लासेसच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही हा विषय कळवलेला आहे. काही विद्यार्थी प्रतिनिधीसुद्धा आहे, ते क्लासेसवाल्यांचे जवळचे खास मित्र आहेत आणि ते काही आंदोलनंसुद्धा क्लासेसवाल्यांच्या सांगण्यावरून पण ते आमच्याकडं पाठपुरावा करत असतात की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तर त्या बाबतीमध्ये सरकारकडे आमची मागणी अशी राहील, बार्टी, सारथी, TRTI आणि महाज्योती या माध्यमातून जे क्लासेस निवडलेले आहेत त्याऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट खात्यावरती त्यांना क्लास लावण्याची कुठेही मुभा देऊन त्यांच्या खात्यावरती जर त्यांना मदत दिली तर ते अतिउत्तम होईल, अशी मागणी आम्ही सरकारकडे करतो. नाही, महाराष्ट्रामध्ये ही पद्धतच सुरू आहे की जात बघून इतिहास काढायचा. एखादा नेता अडचणीत आला तर नवीन काहीतरी फुसफाट काढायचं. जेव्हा जेव्हा सत्ता जाते तेव्हा तेव्हा इतिहासकार खूप जागे होतात महाराष्ट्रामध्ये. नवीन इतिहासकार काही गेल्या 10-15 वर्षात लॉन्च झालेले आहेत. 250 रुपयाचं जॅकेट घालून ते महाराष्ट्रभर फिरत राहतात आणि त्यांना पाहिजे तसा ते इतिहास लिहितात. एखादी जात बदनाम करायची, एखाद्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी स्टेटमेंट करायची, असा प्रकार गेले 10-15 वर्ष झालं सुरू आहे. त्या 1-2 संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळं सरकारनं यावरती काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.